नमस्कार दर्शकों, आप देख रहे हैं फुलवारी समाचारों का चैनल। भविया कार्यकर्ता बैठक में ओमदार सतीश ठाकुर का जोरदार भाषण गूंजा, तालियों से आवाज, कार्यकर्ताओं में भरा जोश। सुने पिता की तरह आवाजें किस तरह से भाषण में आ गए पिता की आवाज पे। देखिए फुलवारी समाचारों का खास खबर में। म्हणजे वर्ष जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर 90 पैसे ही अमुक पक्ष मतदाराची किंमत ठरवतो का हा प्रश्न झालेला आहे। शिक्षक मतदारसंघाचं जो इलेक्शन होतं त्या टायमाला 3000 रुपये असं काहीतरी एनवलप वाटलेले असं कानावर आलेलं, खरं कुठं मला माहिती नाही। 5000 रुपये त्यांची 6 वर्षाची टीम असते, म्हणजे 1.5 रुपये प्रतिदिन ही किंमत काही लोकांनी स्वतःची ठरवून ठेवलेली। जोरात आउटगोईंग चालू आहे, पण आपल्याकडे इनकमिंग खालच्या कार्यकर्त्यांची काही कमी पडलेली नाहीये। ते कार्यकर्ते ज्यांनी ह्या लोकांना निवडून आणले किती गेले। काही लोकांचे वेस्टेड इंटरेस्ट होते, भीतीपोटी असेल, पैशासाठी असेल, काय देवाला माहिती। चे कार्यकर्ते हलत का नाही आहेत? आणि एवढी इन्कमिंग चालू आहे दररोज। आज हा चाललाय, उद्या सकाळी अमुक चाललाय, परवा अमुक चाललाय, ह्याचं तिकीट कन्फर्म झालंय। त्यांच्याकडे उमेदवार आहेत का नाही आहेत? आज काहीतरी एक पत्र लिहिलंय, वसई तालुका भाजपचे जेवढे पण पदाधिकारी आहेत स्टेटला आणि सेंट्रलला पत्र लिहिली, पत्राची कॉपी मागवलाय। जे आलेल्यांना जर उमेदवारी दिली तर आम्ही सगळे एक गठ्ठा राजीनामा देणार आहेत। त्या पत्राची कॉपी मी मागवलेली। एक पण लायक चेहरा नाही तुमच्याकडे। एवढा मोठा पक्ष पैसा चेहरा विकत घेऊ शकत नाही। एखादा तर असला पाहिजे ना उमेदवार तुमच्याकडे। एवढी सगळी पदं पॅम्पलेट सारखी पदं वाटून ठेवलेली आहेत, म्हणजे कोण हा मंत्री, कोण महामंडळ, कोण अमुक मंडळ, कोण देवाला माहिती काय, कोण व्हॉट्सअप प्रमुख, मन की बात प्रमुख। जो भेटेल तो म्हणजे अरे आला चल घे पद, जो आला तो घे पद। आता ते समोरचा पण खुश होतो की अरे बाबा मी मंत्री झालो आहे। गल्लीमध्ये कुत्र विचारत नाही पण मी मंत्री झालो आहे। ही परिस्थिती आहे। आपल्याकडे कार्यकर्ता हे एकच पद, आणि ते सर्वात मोठं पद। खूप कमी लोक आहेत जे पदासाठी आपल्याकडे येतात, म्हणजे पप्पांना भेटत असतील की मला भेटत असतील। बाकी आपल्या पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून सर्वात मोठं पद हे सगळ्याच कार्यकर्त्यांना माहिती, म्हणून तर खालची लोक कोण हलत नाहीयेत। अख्ख्या तालुक्यामध्ये वरचं आउटगोईंग झालं, खालचं कुठे गेलाय? आहे तिकडेच आहेत। एक उदाहरण सांगतो मी, इकडे काही पत्रकार बसलेले आहेत। अमुक लोकप्रतिनिधीचा वाढदिवस काहीतरी 2-4 दिवसाआधी होता। मंचावर उपस्थित लोकनेते हितेंद्रजी ठाकूर, मला 2-3 पत्रकार भेटले। आम्ही होतो तिकडे। आप्पांच्या वाढदिवसाला जो प्रतिष्ठित समाजातला क्राऊड येतो ना, जे कार्यकर्ते येतात ना, त्यांची एक लेवल आहे। इकडचे जर व्हिडिओ तुम्ही बघितले ना, म्हणजे समजून जा काय क्वालिटीचा क्राऊड तिकडे होता वाढदिवसाला। हे जे सगळे बसलेले आहेत, प्रत्येक कार्यकर्ता एक प्रतिष्ठित समाजातला घटक आहे। तो नोकरी करत असेल पण त्या एरियामध्ये, त्या परिसरामध्ये, त्या विभागामध्ये एक त्याचं नाव आहे। RTI
आपल्या एकाधिक कार्यकर्त्यांनी कधी RTI टाकला नाहीये, ब्लॅकमेलिंग कोणाला केलं नाहीये, वसुली तोडपाणी एक हा अमुक कार्यकर्ता ह्याच्यातलं आहे भानगडीत कधीच आला नाहीये. ह्यांची लिस्ट बघून घ्या. पालिकेमध्ये गेल्या 15 वर्षामध्ये जर फक्त RTIची लिस्ट काढली ना तर हा कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे आज डिक्लेअर होईल. टाकलं का तुम्ही कोणी RTI? आजपर्यंत आपल्या कार्यकर्त्यांनी धंदे केले नाही. मग त्या पत्रकाराचं बोलायचं उद्दिष्ट काय होता की आप्पांच्या वाढदिवसाला येणारा जो क्राऊड आहे ना आणि इथे येणारा जो क्राऊड आहे ना तो जमीन आसमानचा फरक आहे. ची इलेक्शन जे सिनियर इकडे असतील त्यांना सगळ्यांना लक्षात असेल. मी तर खूप लहान होतो, मला वाटत नाही तेवढी अडचणीची इलेक्शन. विलास काका तुम्ही जे बोलले की अडचणीचं पण आहे ना सोपी पण आहे, मला वाटत नाही 95च्या इलेक्शन एवढी डिफिकल्ट असेल. मी तर खूप लहान होतो, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्ती माहिती. मला नाही वाटत तेवढी डिफिकल्ट.